आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे आपलं नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत। दुपारी 10:30 वाजता ते कलेक्टर ऑफिसमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला निवडणुकीचा अर्ज ते दाखल करणार आहेत। आपल्यासोबत स्वतः प्रताप पाटील चिखलीकर साहेब, आज तुम्ही नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहात, कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली? बघा, मी कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पक्ष 12 महिने 24 तास सगळ्यात मूडवर असतो। मला काही नव्यानं शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही आहे। भारतीय जनता पक्षाची ताकद नांदेड जिल्ह्यामध्ये आहे। भारतीय जनता पक्षाचे 3 विधानसभा सदस्य, 1 विधान परिषद सदस्य आहे। मी लोकसभा सदस्य आहे, नव्यानं 2 राज्यसभेचे सदस्य आले। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि अशोकरावजी चव्हाणांच्या येण्यामुळं आणखी ताकद वाढलेली आहे। त्यामुळं मी 10:30 वाजता मोहंडा मैदाना इथून निघणार आहे आणि 12:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे। त्या ठिकाणी आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्यासह प्रदेशाध्यक्ष अनेक मान्यवर, आता नाव घेऊन कोणाचं विसरणं तर चुकीचं होईल, अनेक मान्यवर नेते मंडळी मला आशीर्वाद द्यायला येणार आहे। महायुतीच्या घटक पक्षाची सगळे नेते मंडळी या निमित्ताने येत आहे। मोठ्या प्रमाणावर मतदार येत आहेत, बंधू भगिनी येत आहेत। त्यामुळं मला काही याच्यात अडचण वाटत नाही। वसंतरावांची निवडणूक ही धनदांडग्यांसोबत असल्याची टीका अमित देशमुख यांनी काल केली। तो अमित भैयांनी त्याचं उत्तर द्यावं, मी त्याच्यावर बोलणार नाही। माझे वडील कधी आमदार नव्हते आणि वडिलोपार्जित जी लोक सांगतात धनदांडगे, आत्मपरीक्षण करावं की आपल्या घरी किती काळ सत्ता होती, आपण काय केलं। त्याच्यामुळं मी वैयक्तिक या पूर्ण निवडणुकीत आणि मागच्याही निवडणुकीत मी वैयक्तिक कधी बोललो नाही, वैयक्तिक बोलणार पण नाही। काल आशाताई शिंदे वसंतराव चव्हाण यांच्या व्यासपीठावर होतात आणि त्यांनी वसंत चव्हाण यांना शेकापकडून पाठिंबा दिलेला आहे। तो पक्षाचा भाग आहे त्यांच्या, पण आशाताई या बहीण आहेत। राजकारणामध्ये असं आहे, त्यांचं मत वेगळं आहे, माझं मत वेगळं आहे। त्याच्यामुळे त्या एका पक्षात काम करतायत, मी दुसऱ्या पक्षात काम करतो। असे अनेक उदाहरणं आपण बघितलेले आहेत। त्यामुळे त्याला काही, मी ज्यांच्या पक्षाचं ध्येय धोरण त्यांनी ठरवावं, ज्यांच्या पक्षाचं ध्येय धोरण त्यांनीच ठरवावं, अशी प्रतिक्रिया प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।